अंडरआर्म क्रिकेट जर चांगलं खेळायचं आहे तर तुम्हाला फिटनेस खूप महत्त्वाचं आहे आणि सुमित यांनी ते स्वतःला मेंटेन ठेवलं. खूप वर्ष एक चांगलं क्रिकेट जर तुम्ही एक मागील 10-12 वर्ष क्रिकेट खेळताय तर फिटनेसवर लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. यावेळी आनंदवाडीसारखी देखील देवगडला एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा समितीने गाजवली आणि जबरदस्त क्रिकेट खेळला. तिकडे देखील खूप वर्ष याही खेळाडूला एक चांगल्या लेवलचं क्रिकेट खेळताना पाहिलं गेलं. दोन्ही टीमचा एक प्लेअर कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणं गरजेचं आहे. असेल तर मला आजच सांग, असेल तर हा सांग, नसेल तर मला नाही सांग. मला कुठल्या गोष्टीचा राग नाही, ठीक आहे? लवकर सांग. तू 12 तारीख बोललेलास म्हणून तुला मी फोन केला. हा, मला लवकर काय असेल ते सांग. यस असेल तर यस सांग, नो असेल तर नो सांग. काही प्रॉब्लेम नाही. जास्त वेटिंगवर नको ठेवू. मला दुसरं बघायला मग. ओके? जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि पॉवर प्लेला फक्त 3 बाहेर, बाकी फिल्डिंग कशी लाव. हो हो हो, पहिल्या 3 ओव्हरमध्ये पहिल्या 2 नाही घेतला तर तिसरी ऑटोमॅटिक. बघा टाइम सेट केला गेल्या 15 मिनिटांमध्ये तुमची एक इनिंग झाली पाहिजे. फक्त रिव्ह्यू साठी आपली टेक्निकल टीम त्याच्यावर लक्ष देईल की ते आपण ते टाइमर थांबवू, बट तुम्ही थोडं स्पीडअप करायचं आहे. मोक्ष इलेव्हनने टॉस जिंकला आणि पहिलं फील्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेला है. हाँ, सलीम भाई भी हमारे साथ जुड़ चुके हैं. वो कल उन्होंने अच्छा बॉलिंग की अपनी टीम के लिए. क्रिकेट खेलना जरूरी है. अच्छा लेवल का क्रिकेट आज चालू है मुंबई और महाराष्ट्र में. टेनिस बॉल क्रिकेट ऊपर जा रहा है. आईएसपीएल जैसा एक फॉर्मेट, उसकी वजह से टेनिस बॉल क्रिकेट को अलग ही ग्लैमर आ रहे हैं. सुमित यांना देखील आज इन ॲक्शन मध्ये इकडे खेळताना पाहायला मिळेल. सुमित ढेकळे भारतीय टेनिस बॉल क्रिकेटचा एक जबरदस्त हार्ड हिटर बॅटर, कॅप्टन. दोन्ही टीमचा एक प्लेयर लगेच आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. निर्मल सीसी टीम पहिल्या 3 तरी घेऊ शकतो, 2 घेतल्या नाही तर तिसरे ऑटोमॅटिक. ओके, लेट्स प्ले. स्टार्ट. यश आणि नॉन स्ट्रायकीला प्रदोष आणि यश स्ट्रायकीला यश आहे. बॉलिंगसाठी पहिल्यावर घेऊन कुणाल पहिलाच बॉल स्वीप घ्यायचा प्रयत्न केला गेला. थोडा फटका पण पाहिला तिकडे. फसताना पाहिला गेला पण सिंगल रनने इकडे खातं ओपन केलं गेलंय. प्लीज पेनल्टी आहे नंतर. बॉल टाकल्यावर पण नाही, नंतर घासायचंच नाही. तर सांगितलं परत नको दिसा. स्कोर कार्ड आपण पाहिलं तर थोडाफार इकडे शांत होताना पाहिला गेला. दुसरी मॅच आजच्या दिवसातील निर्मल सीसी आणि मोक्ष इलेव्हनची टॉस जिंकला गेला मोक्ष इलेव्हन आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. आज या क्रीडा स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर नमिता प्रितेश पवार नगरसेविका, प्रितेशजी पवार आमचे समाजसेवक, आज सर्व खूप मोलाचा वाटा राहिला गेलाय. भारतीय जनता पार्टी, बीजेपी, चांगल्या लेवलला क्रिकेट
आज वसई, विरार, नालासोपारा, भाईंदर, दहिसर जे अंडरआर्म क्रिकेट तिकडे पण एक चांगलं खेळलं जातं. मुंबईचं मग गिरगाव पासूनची सुरुवात केली, मरीन ड्राईव्ह पासून पुढे आला दादर, माहीम, अंधेरी, जोगेश्वरी, बँड्रा, पार्ला. चांगल्या लेवलचं क्रिकेट अंडरआर्म क्रिकेट खेळलं जातं. या बॉल देखील समोर खेळले गेलेत आणि बॉल आदळला मात्र नॉनस्ट्राईक हिटला मात्र तिकडे थोडा चांगली ओव्हर टाकली गेली पहिली ओव्हरमध्ये कुणालने. मी नेहमी बोलतो की एका दुसरा बॅट्समन तुमच्याकडे कमी असतात तरी चालेल, पण बॉलिंग डिपार्टमेंट स्ट्रॉंग पाहिजे. जर चांगलं क्रिकेट खेळायचं बॉलिंग स्ट्रॉंग पाहिजे. बॅटिंग कोणी करून जातं. या बॉलला कव्हरला खेळले गेले, बॉल मात्र गॅप मध्ये 4 रन. थोडे लेझी केले फिल्डर तिकडे. कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न केला होता, थोडा फटका आपण पाहिला तर तिकडे गॅप मध्ये ट्रॅव्हल झाला आणि 4 रन. 1 to go. दामू तिकडे होते, थोडीशी मिसफीट पाहिली गेली. या बॉल स्वीप खेळले गेले, थोडे स्टेप आउट झाले. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिला तिकडे समाप्त झाला आणि बिनबाद रन झाले आतापर्यंत 9 रन. स्कोर झाला आतापर्यंत पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 9 रन झाले त्या फलकावरती. चला चला टायमर लावलं प्लीज. नाही नाही सांगितलं नाही सांगितलं. आज नगरसेवक चषक नमिताची पवार नवनिर्वाचित नगरसेविका म्हणून आज इकडे कार्य करत असताना आणि आज प्रीतीजी पवार स्वतः इकडे उपस्थित राहिले गेली आहेत. सर्व आमचे वसई विरार महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून नगरसेवक चषक आपण इकडे केलाय. राजनजी नाईक यांचा देखील या क्रीडा स्पर्धेला तेवढाच मोलाचा वाटा राहिला गेला. महाराष्ट्र विधानसभा सदस्य या परिसराचे दमदार आमदार राजनजी नाईक साहेब, आज सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडं बदल सोबत आमचे अजित पवार कॉमेंट्री बॉक्समध्ये दाखल होतील. थँक्यू. सागर वेलकम बॅक. नमस्कार मंडळी, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण ऐकतात पाहतात महाकाल सेना यांच्या वतीने आयोजित केलेली एक दमदार स्पर्धा अर्थातच नगरसेवक चषक 2026 रणसंग्राम. इथे एकाच रुळावरती 2 गाड्या आल्यात आणि त्याचमुळे ऍक्सिडेंट झालाय. क्लोज एन्काउंटर, विकेट, खेळाडू बाद. त्याला सांग बॉल नको बोलू, बॉल बोलूच नको किती ते लवकर आवाज दे. आणि हात दाखवलं थांबायला सांग. चला पुन्हा एकदा समोरच्या बाजूने एक सिंगल धावेसाठी एक्झिक्यूट केल्या फटकाने एक सिंगलला फलकावरती वेगाने इथे कंप्लीट झाले. धावसंख्या 10 या अंकांवरती इथे पोहोचली गेली आहे. एका बाजूने पाहू शकतात की निर्मल डबल सी आणि दुसऱ्या बाजूने मोकाश 11 संघ आपल्याला बघायला मिळतोय. आता इकडे आणखी एक विकेट, खेळाडू बाद होतोय.
10 धावा फलकावरती जोडल्यात. 3 चेंडूचा खेळ तो सध्याच्या घडीला कंप्लीट झाला. पुन्हा एकदा समोरच्या बाजूने आता इकडे गॅप मधून गेला बॉल, चालला सरळ ओव्हर दी लॉंग ऑफ सीमारा रेषा पार. इथे आलाय चौकार 4. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज झाले. 14 धावा, त्याच्यावरती 2 विकेट लॉस झाले. पुन्हा एकदा ही बॉल चांगला आहे, इथे मिस झालाय आणि त्याच्यानंतर एस्टानवरती जाऊन अदलला बॉल, विकेट आली आहे. खेळाडू बाद. हो 4. अंतिम बॉल असेल. 1.5 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. 14 धावा, त्याच्यानंतर 3 विकेट. चांगला कमबॅक केलाय. इकडे विनय या गोलंदाजाने सध्याच्या घडीला खूप चांगली गोलंदाजी पेशकश केली आहे. समोरच्या बाजूने पुन्हा एकदा हा ही बॉल, त्याच्यावरती धाव नाहीये. इथे षटक क्रमांक 2 कंप्लीट झालाय. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि त्याच्यानंतर धावसंख्या 14 आकड्यावरती 3. हो. हो yes. 2 षटकाचा खेळ तो कंप्लीट झाला आणि त्याच्यानंतर 14 धावा फलकावरती जोडल्यात. 3 विकेट ते मिळवून दिलेत आणि इथं धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण तुम्हाला एक चांगली टोटल फलकावरती उभी करायची असेल तर डेफिनेटली एक चांगला खेळ आणि चांगली इनिंग तुम्हाला आकारावी लागेल. दोन्ही संघाच्या माध्यमातून मोकाश 11 आणि दुसऱ्या बाजूने निर्मल डबल सी हा संघ आपण बघू शकता. देवेन आले आणि देवेनच्या माध्यमातून पहिला बॉल, तासावरती देखील हँडऑन खेळतो रेग्युलर. विकेट आली आहे. खेळाडू इथे बाद होतोय. बघितलं बरंच वेळा. ठीक आहे. देवेन पहिलाच बॉल इथे कंप्लीट झाला आणि त्याच्यानंतर 14 धावा फलकावरती जोडल्या. 4 विकेट लॉस झालेत. पुन्हा एकदा आडवा पाटणं फटका एक्झिक्यूट केला आणि त्याच्यानंतर डिस्क्वालिफायच्या रिझन मध्ये बॉलला स्टॉप केलाय. एक सिंगल धाव. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप टाकला बाहेरच्या बाजूने आणि पंचाचा सिग्नल, इट्स अ व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉल येतोय. त्याचमुळे एक सिंगल धाव फलकावरती अधुरेखित होते. धावसंख्या सालक देखील 16 आकडावरती जोडला गेला. पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा दुसरा व्हाईट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. सातत्याने व्हाईट बॉल टाकले जात आहेत. 2.2 चेंडूचा खेळ कंप्लीट होत असताना पाहू शकतात की 17 धावा फलकावरती जोडल्यात. 4 धक्के सध्याच्या घडीला बाद झालेत. आता इकडे हा फटका चांगला आहे, परंतु बॉलला स्टॉप केलंय आणि ती मुख्य भूमिका होती बॉलला स्टॉप करणं. त्याच्यानंतर त्याची फेकी रिटर्न केली आहे. एक सिंगल धाव ती फलकावरती वेगानं कंप्लीट आणि सिंगल धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील 18 आकड्यावरती आपण बघू शकतात. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर याच गतीने धावा जोडल्या तर 29च्या पुढे धावा पोहोचू शकतात, परंतु तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त धावा बढवाव्या लागतील, कारण कालच्या दिवसामध्ये आपण बघू शकला 4 षटकांमध्ये 40+ धावसंख्या देखील या विकेटवरती चेस झाली आहे. अर्थातच इथे तुम्हाला 40च्या पुढे धावसंख्या न्यावी लागेल. त्यामध्ये 4 बॉल लगातारची 4 चौकार आपण बघितले. त्याच्यानंतर पाहू शकतात की विकेट देखील बघितल्या, चौकाराची हॅट्रिक देखील बघितली. असंख्य गोष्टी कालच्या दिवसामध्ये कंप्लीट झाल्या
आणि त्याच कारणाने पाहू शकतात की इथे या विकेटच्या फटकावरती धाबा सेफ नाही आहेत आणि त्याचमुळे हा फटका एक्झिक्यूट करण्याचा मनसुबा फसलाय. विकेट 5वी आली आहे 20 वरती. ओय बॉल दे ना जुना. जाऊयात 1-2 गोचा सिग्नल इथे दिला गेलाय. अंतिम बॉल असेल. पुन्हा एकदा ही बॉल आणि ताशावरती सिग्नल इट्स वाईट. व्हाईट बॉल खूप टाकलेत या षटकामध्ये. एकंदरीत 4 व्हाईट बॉल आपल्याला बघायला मिळलेत आणि त्याच कारणामुळे एक्स्ट्राच्या स्वरूपाने खूप जास्तीच्या धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. विकेट देखील आलेत परंतु व्हाईट बॉल खूप आहेत. समोरच्या बाजूने पुन्हा एकदा हाही फटका निघून गेलाय. विकेट आली आहे. इथे हा 6वा झटका बसतोय. खेळाडू बाद 3 षटकांच्या अखेरीस 21 वरती 6. वेलकम बॅक. सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. यावेळेस हाही बॉल वेगाने निघून गेलाय. व्हाईट बॉल येतोय. एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कालच्या दिवसापासून या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. चर्चा करूयात या स्पर्धेबद्दल देखील. पुन्हा एकदा हाही बॉल वेगाने निघून चाललाय. तिथे त्या शतरक्षकाला गुंगार देऊन बॉल सीमारेषा पार निघून जाल सरळ स्क्वेअर ऑफ द विकेट. हा धमाकेदार चौकार 4. चांगली स्पर्धा आपल्याला बघायला मिळते आणि पाहू शकतात की महाकाल सेना यांच्या वतीने आयोजित नगरसेवक चषक 2026 मनोजी पाटील विरोधी पक्षनेता नमिताताई प्रितेश पवार नगरसेविका आहेत आणि पाहू शकतात की जितेंद्रजी पाटील स्थायी समिती सदस्य नगरसेवक रशिकाताई ढगे नगरसेविका आणि पाहू शकतात की या स्पर्धेचे मुख्य आयोजक करते आणि ज्यांच्या वतीने स्पर्धा आयोजित केली अर्थातच प्रितेशजी पवार साहेब देखील इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि त्यांच्या वतीने ही स्पर्धा एक आपल्याला बघायला मिळते. एक चांगली स्पर्धा. या विभागातील सर्वात मोठी स्पर्धा या स्पर्धेला म्हटलं जात आहे. पुन्हा एकदा हाही बॉल वेगाने निघून गेलाय. धमाकेदार चौकार 4. चांगली बॅटिंग केली जाते. धावा खूप कमी होत्या. आधीच्या षटकांचा विचार करायचा गेला तर तिकडे धावा कमी होत्या परंतु जशी षटकाला सुरुवात झाली स्लॉक षटकाला पहिला बॉल वाईट आला. त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार ठोकलेत आणि त्याच कारणामुळे संघाची धावसंख्या देखील 30 आकडावरती आपण बघू शकतात. आता इकडे उर्वरित 4 चेंडूमध्ये 10 ते 12 धावा जरी एक्झिक्यूट झाल्या तर एक चांगली टोटल फलकावरती डेफिनेटली उभी राहू शकते आणि त्याच इंटेन्शनने प्रयत्न देखील केले जातील. समोरच्या बाजूने पुन्हा एकदा हाही बॉल निघून जाईल. लगातारचा 3रा इनरो जबरदस्त फटका आपल्याला बघायला मिळतोय आणि बॉलला फेकून दिले सरळ वाईडिश लॉंग ऑफच्या रिजन मधून सीमारेषा पलीकडे. धमाकेदार चौकार 4. 15 मिनिटाचा अवधी तुम्ही इथे खर्च केलाय. 2 एक्स्ट्राचे खेळाडू तुम्हाला इनफिल्डच्या आतमध्ये सज्ज करावे लागतील. पंचायशी देखील आपण नोंद घ्यायचे. चला 2 खेळाडू आतमध्ये आपण ठेवायचे आहेत. त्यांनी तो बफर टाइम पकडून नाही घेतला. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. 2 खेळाडू पुन्हा एकदा ही बॉल वेगाने टॅप केला आणि तिथे सिग्नल दिला गेला.
आय थिंक चेक केले जाईल. धावचीच्या स्वरूपाने खेळाडू बाद झालेत की हे पंचाच्या माध्यमातून रेफर केलं आणि आमची पाटील नेटवर्कची संपूर्ण टीम आता इकडे बिझी होत असताना आपण बघू शकतात आणि चेक करतायत. मी तर नंबर त्यांनी बघितलं नंतर. मला दिसला नाही मला म्हणून मी घेतलं नाही नाही मला कन्फर्म नाही मी त्या नोटच्या ह्याच्यामध्ये होतो त्यामुळे पाहिलं नाही. पहिल्याला लागलाच नाही पण ते दुसऱ्याला लागला तो माझ्या मते थोडा क्लोज म्हणून बोललो चुकीचं झालं. बॉल नाही बघितलं नाही इथे नोच्या याच्यात होतो त्यामुळे पाहिला नाही मी म्हणून. पहिल्याला लागला नाही दुसऱ्या याला लावला लागलंय की नाही पाठवून ते बघ. मी काही दिलं तरी ते इथून आवाज येतो. मी काही दिलं तरी तो समोरचा घेणार ना मीच घेतलेलं बरं आहे ना. आपली विपली काय नाही रे सगळे आपल्या म्हणजे आमची असं कधीच आवडतो तिथं. बरं वाटतं बघाल ना. आता मी काही डिसिजन दिला असताना तो डिस्प्युटच नव्हता त्याच्यामुळे कशाला त्यांचा घालवायचा काय बॉल काउंट होईल की नो आहे पंच. चला एक सिंगल दाबली आणि सिंगल दाबलीच्या मदतीने आता इकडे संघाची तुटली गेली फलकावरती 35 आकडावरती जोडली गेली आहे. धावा पहिल्या 3 षटकांमध्ये खूप कमी होत्या त्याच्यानंतर एक चांगली टोटल फलकावरती इथे उभी करण्याचा मानस आहे आणि खूप चांगली बॅटिंग केली जाते. राजा आणि दुसऱ्या बाजूने प्रज्वलने या मॅच मध्ये किफायती बॅटिंग केली आहे. 36 धावा फलकावरती 36. बॉल होते यार ही बॉल थोडासा बाहेर आणि त्याचमुळे पंचांचा पुन्हा एकदा सिग्नल आलाय वाईटचा. सातत्याने वाईट बॉल येत आहेत. चौकार देखील खूप आलेत. त्यामुळे पुन्हा एकदा फटका फसलाय आणि त्या पोस्टरला धडकणारा इथे हा सिक्सर परंतु त्याच्यावरती विकेट. खेळाडू बाद. बाउंड्री छोड़ेंगे आती चला शेवटचा बॉल शिल्लक असेल. 37 धावा फलकावरती झुडला गेला. पुन्हा एकदा ही बॉल वेगाने टाकलाय. चांगली गोलंदाजी केली जाते. या पहिल्या 3 चेंडूवरती थोडीशी खराब गोलंदाजी होती आणि त्याच्यानंतर खूप सुंदर गोलंदाजी आहे. पहिल्या पूर्वार्धाच्या काळी इथे कंप्लीट झाला आणि त्याच्यानंतर 38 धावा 38 वरती 7 आणि 39 धाव्यांवरती अगदी विजय
39 धावेचं लक्ष ठेवलंय महाका मोकाश 11 हा संघ आपल्याला बघायला भेटतो आणि दुसऱ्या बाजूने निर्मल मोक्ष 11 संघ आपल्याला बघायला भेटतो आणि दुसऱ्या बाजूने निर्मल डबल सी संघ तो अगदी बघू शकताय. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात Hello, check. Hello. Hello, check. Hello, check. Check. Hello. Hello, check. Hello, check. Hello, check. Hello, check. Hello. Hello, check. जे बॉल हॅलो 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 चेक काढून तिथे टार्गेट सेट आहे 39 धावेंचं आणि 39 धावेंचं लक्ष कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल या भागातील सर्वात मोठी लीग आणि सर्वात मोठी स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. हो मोक्ष 11 हा संघ बॅटिंग ट्रॅकवरती दाखल झाला आणि सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतात. ओपनिंग पॅरेसमध्ये 2 बॅटर दाखल झालेत, सुमित आणि रमीज दाखल झालेत आय थिंक. आणि पहिलाच बॉल तिथे स्वतःचा आकार ओपन केलाय. डावाची सुरुवात करणे ही मुख्य भूमिका असते आणि त्याचमुळे एक
षटकांसाठी 15 मिनिटांचा अवधी असेल आणि 4 षटकं जर कंप्लीट झाली नाही तर एक खेळाडू तुम्हाला आतमध्ये 2 खेळाडू तुम्हाला आतमध्ये ठेवावे लागतील. यश बॉलिंग ट्रॅकवरती नवीन गोलंदाज सुमित ही बॉल वेगाला टिकून चाललाय आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर एक सिंगल धाव फलकावरती इथे देखील कंप्लीट झाली आहे. सिंगल धावेच्या मदतीने पाहू शकतात की 9 या अंकांवरती सुमित ढेकले आणि दुसऱ्या बाजूने पाहू शकतात तिकडे शाहिद आहेत. एक सिंगल धाव इथे कंप्लीट झाले. पुन्हा एकदा तिथे बॉल एका धावेसाठी वेगाने आले होते आणि एक सिंगल धाव फलकावरती कंप्लीट झाली. चांगला खेळ इथे करतायत. 2 बॅटरच्या माध्यमातून पार्टनरशिप ही खूप चांगल्या पद्धतीने बिल्ड केली जाते. प्रयत्न देखील खूप चांगले आहेत आणि त्याच कारणामुळे 10 धावा जोडल्यात. 1.2 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आणि त्याच्यानंतर 10 धावा 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. सुमित हा खेळाडू इथे टॅप केलंय. चांगला फटका होता आणि तिथे बाद करण्याची संधी देखील होती परंतु आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये वेगाने सेफली पोहोचले गेलेत आणि त्याच कारणामुळे 11 धावा फलकावरती. सध्याच्या घडीला खूप चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. चांगली पार्टनरशिप बनवली जाते. सिंगल डबल याच्यावरती भर देत असताना खूप चांगला खेळ आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा ही बॉल परंतु या बॉलवरती एकच धावली आहे. सिंगल डबल या गोष्टीकडे महत्त्व दिले जाते. सुमित ढेकले सध्याच्या घडीला पाहू शकतात की 6 चेंडू त्याने फेस केलेत. त्याच्यामध्ये त्यांनी वैयक्तिक 8 डबा बनवल्यात आणि त्याचमुळे संघाची टोटल आता 12 आकड्यावरती आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा ही बॉल परंतु त्याच्यावरती एक सिंगल धाव. पहा एका एंडने सिंगल डबल धाबा घेतल्या जातात. दुसऱ्या एंडने जर पाहिलं तर तिथे एकेरी दुहेरीला महत्त्व दिलं जाते आणि व्हाईट बॉल त्यानंतर चौकार या गोष्टींकडे खूप लक्ष दिलं जाते. जरूर टार्गेट 39 धावांचं आहे परंतु बॅटिंग चांगली केली जाते. परंतु इथनं धावांचा वेग थोडासा वाढवावा लागेल आणि त्याच प्रयत्नाने हा धमाकेदार चौकार आपल्याला बघायला मिळतोय. बॉल पास झालाय निघून गेला सर सीमा पार. चौकार 4. तीन चला बॅटिंग पॉवर प्ले आलाय आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर थोड्याच वेळामध्ये कौशिकजी जाधव ज्या अक्षर गणपती बनवण्यासाठी प्रसिद्ध आहेत आणि त्याचं देखील शुभागमन या स्पर्धेमध्ये होणार आहे. त्यांचं देखील स्वागत असणार आहे. थोड्याच वेळामध्ये ते इथे दाखल होणार आहे. सुमित ढेकले पुन्हा एकदा कट केला आहे. यावेळेस देखील सिंगल धाव एक्झिक्यूट झाली आहे. सिंगल डबल या गोष्टींकडे खूप महत्त्व दिलं जाते आणि त्याचमुळे संघाची टोटल आता फलकावरती 18 आकड्यावरती जोडली आहे. 2.1 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आहे. मोक्ष 11 संघाच्या माध्यमातून आता इकडे समीकरण बदललं गेलं. 11 चेंडू आणि 21 धावेची गरज आहे. 11 चेंडू आणि 21 धावा तिथे बनवाव्या लागतील. भावेश हाही फटका चांगला आहे परंतु कॅच कंप्लीट करणं थोडंसं कठीण होतं आणि त्याच कारणामुळे एक सिंगल धाव फलकावरती वेगा
चेंडू फेस करत असताना 14 धावा, दुसऱ्या बाजूने शाहिद ज्याने 4 चेंडू फेस केलेत आणि त्याच्यानंतर 6 धावा त्याने खर्च केल्यात आणि त्याचमुळे संघाची टोटल आता 23 आकडावरती जोडली गेली आहे. 9.020च्या ॲव्हरेजने धावा बनवल्या जातात आणि हीच गती मेंटेन करावी लागेल. 9 चेंडू 16 धावेची गरज आहे. सुमित हा खेळाडू पुन्हा एकदा समोर जाऊन तिथे चांगला फटका बघायला मिळतोय. सुमित टेकलेच्या बॅटमधनं पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा दुसरा तडाखा, बॉल सीमा पार, चौकार 4. चांगली बॅटिंग केली जाते, चांगली बॅटिंग केली जाते. 10 चेंडू 18 धावा त्याने वैयक्तिक बनवल्यात आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिले तर 2.4 चेंडूचा खेळ कंप्लीट होत असताना 27 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. चांगली बॅटिंग पॉवर प्ले जो यूज केला आणि त्याच्यावरती चांगली मोहर आहे. सुमितच्या बॅटमधून चांगले फटके एक्झिक्यूट होत आहेत. डावाची सुरुवात इथे सुमित ढेकलेने केली, एक सिंगल दाबाली आहे. त्यानंतर पाहू शकतात की शाहिदने देखील एक सिंगल घेतली आणि त्यानंतर सुमित ढेकलेच्या बॅटमधून लगातारचे 2 चौकार. आता इकडे ही फटका चांगला आहे, परंतु ही चूक झाली आहे. या चुकीचं भुगतान आणि त्याच्यानंतर गोड स्माईल आली आहे. बॉल सीमा पार, लगातारचा तिसरा. सुमित ढेकले ब्रँडेड चौकार 4. पहा, हे चांगलं ग्रेड असतं. तुम्ही विकेटवरती सेट झाले, सिंगल डबलला प्राधान्य दिलं आणि त्याच्यानंतर आता आक्रमक रवैया सुमित ढेकलेच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. लगातारचे 3 चौकार ठोकलेत आणि त्याचमुळे 31 धावा जोडल्यात. आता 7 चेंडू 8 धावेची गरज राहिली आहे. मॅच खूप चांगली बनली आहे. 7 चेंडू आणि त्याच्यानंतर 8 धावेची गरज आणि वैयक्तिक बॅटिंग सुमित ढेकलेचे 11 चेंडू आणि त्याच्यानंतर 22 धावा त्याच्या इंडिव्हिज्युअली आहेत. पुन्हा एकदा ही फटका चांगला, परंतु त्याच्यावरती एकच धाव आली आहे आणि अंतिम बॉलवरती एक सिंगल धाव माझ्या माध्यमातून ती बनवली गेली आणि त्याच कारणामुळे जर पाहिले तर षटक क्रमांक 3 एंड ऑफ दी 3rd ओव्हर इथे 3रं षटक कंप्लीट झालंय. 32 1. जिंकण्याची गरज फक्त राहिली आहे 7 धाव्यांची आणि षटक राहिले शेवटचं. स्लॉक षटकामध्ये 6 चेंडू राहिलेत आणि या 6 चेंडूमध्ये 7 धावेची गरज. चला चला भाऊ. मॅच खूप चांगली बनवली आहे. 12 चेंडू आणि तिथे 23 धावा त्याने वैयक्तिक बनवल्यात. सुमित ढेकले मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय आणि खूप चांगला खेळ त्याने आजच्या दिवसामध्ये केलाय. पहा, सेन्सिटेबल क्रिकेट आणि त्याच्यानंतर जसे ग्रीजवरती सेट झाले त्याच्यानंतर एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये त्यांनी दर्शवला आहे आणि त्याच कारणामुळे अगदी पाहू शकतात की विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. मोक्ष 11 बॉलिंग ट्रॅकवरती नवीन गोलंदाज तो सज्ज होत असताना आपण बघू शकतात. चांगला खेळ त्यानेही केलाय पेश आणि तोच खेळाडू. हा बॉल पुढे जाऊन खेचून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल बॉडी लाईनच्या बाहेर होता आणि त्याचमुळे पंचाच्या माध्यमातून वाईटचा सिग्नल. गरिबी मी आटा गेला असंच म्हणावं लागेल, कारण धावसंख्येचा आलेख खूप कमी आहे फलकावरती आणि त्याच्यानंतर तुम्ही अतिरिक्त बॉल टाकतायत. पहिलाच बॉल वाईट आला आणि त्यामुळे समीकरण बदललं गेलंय. आता 6 चेंडू आणि 6 धावेची गरज. प्रति बॉल 1ची सरासरी मेंटेन करावी लागेल. मैदानाची रूपरेषा जर पाहिली तर एक ऐतिहासिक आणि एक चांगलं मैदान आहे. या विभागातील एक दिग्गज मैदान आहे. या मैदानावरती सातत्याने मोठ्या स्पर्धा होत असताना आपण बघू शकतात आणि नालासोपारा या विभागामधील एक चांगली स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. ईस्ट अँड वेस्टचे संपूर्ण खेळाडू इथे उपस्थित झालेत आणि खूप चांगला खेळ करतायत. सर्कल बॉक्स क्रिकेटचा हा खेळ आणि त्याच्यावरती अगदी सुमित ढेकलेचा हा तडाखा, त्याच्या बॅटिंगचा इथे बघायला मिळतोय मेल. जबरदस्त फटकेबाजी केली जाते. चौकाराची मोहर सुमित ढेकलेच्या बॅटमधनं. इकडे हा दर्जेदार चौकार 4. काय बॅटिंग केली आहे, काय बॅटिंग केली आहे. आता इकडे 2 धावेची गरज आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये विचार करायचा गेला तर तिकडे निर्मल डबल सी संघाच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी झाली होती. तिकडे जर पाहिलं तर 12 चेंडूमध्ये 13 ते 14 धावा होत्या आणि त्याच्यानंतर ही मॅच एका हाती फिरवली गेली आहे. आता एक सिंगल धावा आली आहे. स्कोर इज लेवल नाव. आता एक सिंगल धावेची गरज राहिली आहे मॅचमध्ये. 38 धावा फलकावरती जोडल्यात. 3.2 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. 1 टू गो फेम आमचे पंच देखील आहेत, खूप चांगली कामगिरी करत आहेत. त्यांच्या माध्यमातून पाहू शकतात की खूप चांगले निर्णय ते पोचवण्याचा प्रयत्न आणि पहा तिथे एक आणखी एक त्यांची झलक आपल्याला बघायला मिळते. चांगला खेळ इथे दर्शवला गेला आणि त्याच खेळाच्या जोरावरती विजय संपादन केला आणि एक जबरदस्त कामगिरी या मॅचमध्ये केली आहे आणि त्याच कारणामुळे पाहू शकतात की चेक. थँक्यू सो मच.
चला विनिंगच्या टीम्स आपण टॉससाठी यायचं लगेच. दोन्ही टीम्स आपण पहिला टॉस करू. त्याच्या अगोदर प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट जबरदस्त बॅटिंग केली सुमित ढेकळे. 14 बॉलमध्ये 28 धावांची एक जबरदस्त इनिंग खेळले गेले. पीपी बॉईज आपण पण संघ